नमस्कार. बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की वॉटर टेक्निकसाठी काचेचा ग्लास किंवा काचेची बॉटल वापरण्यामागं नेमकं काय रिझन आहे आणि काचेची बॉटल वापरायची असेल तर ती कोणत्या कलरची असावी. तर आज आपण याच टॉपिकबद्दल बोलणार आहोत. सर्वात आधी या टेक्निकसाठी तुम्हाला ब्ल्यू कलरची ग्लास बॉटल वापरायची आहे. ही ब्ल्यू ग्लास बॉटल तुम्हाला ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरती सहज मिळू शकेल. आता ही बॉटल नेमकी कशी यूज करायची, बॉटलवर कोणते पॉझिटिव्ह वर्ड्स लिहायचे, पाणी कसं चार्ज करायचं आणि ब्ल्यू बॉटल वापरण्यामागे नेमकं काय रिझन आहे, हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. ह्या टेक्निकला अनेक लोक मॅजिकल वॉटर बॉटल टेक्निक असंही म्हणतात. ही टेक्निक हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, सक्सेस किंवा आयुष्यातील तुमच्या कोणत्याही इंटेन्शनसाठी यूज करू शकता. तुमच्याकडे ब्ल्यू ग्लास बॉटल अवेलेबल नसेल तर तुम्ही टेम्पररी काचेचा ग्लास यूज करू शकता. प्लॅस्टिक किंवा कॉपर बॉटल वापरू नका. आता सर्वात आधी तुम्हाला त्या बॉटलवर तुमचे पॉझिटिव्ह अफर्मेटिव्ह वर्ड्स लिहायचे आहेत. तुम्हाला आयुष्यात जे काही अट्रॅक्ट करायचं आहे त्यानुसार पॉझिटिव्ह वर्ड्स तुम्ही बॉटलवर लिहायचे आहेत. हे वर्ड्स लिहिताना शक्यतो परमनंट मार्कर यूज करू शकता किंवा तुम्ही स्टिकर्स वापरून हे वर्ड्स बॉटलवर स्टिक करू शकता, जेणेकरून ते वर्ड्स परमनंटली बॉटलवर राहतील. आता ही बॉटल रात्री झोपण्याआधी भरून ठेवा. आता पाणी भरताना बॉटलवर लिहिलेले पॉझिटिव्ह वर्ड्स तुम्हाला मोठ्याने वाचायचे आहेत किंवा तुमची जी काही अफर्मेशन आहे ती त्या पाण्याकडे बघत म्हणा. तुम्ही तुमची संपूर्ण एनर्जी त्या पाण्यामध्ये अलाइन करा, पण फक्त वर्ड्स वाचणं पुरेसं नाही, त्या वर्ड्स मागची फिलिंग आणि इमोशन देखील अनुभवायची आहे. मॅनिफेस्टेशनमध्ये वर्ड्स नाहीत तर तुमच्या इमोशन्स आणि फिलिंग्सला देखील महत्त्व दिलं जातं. म्हणून प्रत्येक अफर्मेशन पूर्ण विश्वासाने आणि पॉझिटिव्ह फिलिंगने बोला. आता ही बॉटल खिडकीजवळ किंवा बाल्कनीमध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे चंद्राचा नैसर्गिक उजेड बॉटलवर पडू शकेल. बॉटल रात्रभर तिथेच ठेवायची. या प्रॅक्टिसमध्ये मूनलाईटमुळे मन शांत राहण्यास आणि पॉझिटिव्ह फिलिंग्स वाढण्यास मदत होते असं मानलं जातं. महत्त्वाचं म्हणजे बॉटल अशा ठिकाणी सुरक्षित ठेवा जिथे तिला कोणी धक्का लावणार नाही किंवा वारंवार हात लावणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर बॉटल घ्या आणि ती खिडकीजवळ किंवा बाल्कनीमध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे सकाळचा नैसर्गिक सनलाईट किंवा डेलाईट बॉटलवर पडेल. डायरेक्ट सनलाईट येत नसेल तरी सकाळचा नैसर्गिक उजेड बॉटलवर पडला तरी चालेल. साधारण 15 ते 20 मिनिटे बॉटल सकाळच्या उजेडात ठेवू शकता. अशा प्रकारे या प्रॅक्टिसमध्ये रात्री मूनलाईट आणि सकाळी सनलाईट या दोन्हीचा सिम्बॉलिक वापर केला जातो. आता ही बॉटल दिवसभर तुमच्यासोबत ठेवा. तुम्ही घरात असाल किंवा ऑफिसमध्ये असाल, दिवसभर पाणी याच बॉटलमधून प्या. अशा प्रकारे ही ब्ल्यू वॉटर बॉटल टेक्निक तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये फॉलो करू शकता. आता ब्ल्यू बॉटलच का? तर या मॅनिफेस्टेशन प्रॅक्टिसमध्ये ब्ल्यू कलरला पीस, इमोशनल बॅलन्स आणि पॉझिटिव्ह एनर्जीशी असोसिएट केलं जातं. म्हणून या टेक्निकमध्ये ब्ल्यू ग्लास बॉटल प्रिफर केली जाते. आपण पाणी चार्ज केल्यानंतर आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटचा आपल्या माइंडसेटवर, थॉट्सवर आणि फिलिंग्सवर परिणाम होऊ शकतो. म्हणून या प्रॅक्टिसमध्ये ब्ल्यू बॉटलचा वापर पॉझिटिव्ह एनर्जी मेंटेन करण्यासाठी केला जातो. दिवसभरात आपल्या आजूबाजूला निगेटिव्ह बोलणारे लोक असू शकतात किंवा निगेटिव्ह कन्व्हर्सेशन्स होऊ शकतात. त्यामुळे आपली पॉझिटिव्ह माइंडसेट आणि इंटेन्शन मेंटेन राहण्यासाठी ब्ल्यू बॉटलचा वापर केला जातो. ही मॅनिफेस्टेशन रुटीनमधली एक पॉप्युलर टेक्निक आहे. म्हणूनच याला मॅजिकल वॉटर बॉटल टेक्निक असंही म्हणतात. कारण या प्रॅक्टिसमध्ये वॉटर प्लस पॉझिटिव्ह वर्ड्स प्लस इमोशन्स प्लस मूनलाईट आणि मॉर्निंग सनलाईट यांचा सिम्बॉलिक कॉम्बिनेशन केला जातो. म्हणून हे पाणी आपल्यासाठी एक प्रकारचं चार्ज वॉटर बनतं आणि प्रत्येक वेळी पाणी पिताना आपल्या इंटेन्शनची आठवण करून देतं. आणि म्हणूनच मॅनिफेस्टेशन रुटीनमध्ये ही टेक्निक अनेक लोक वापरतात. जर तुम्हाला मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन रिलेटेड व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि तुमचे फ्रेंड्स किंवा फॅमिली मेंबर्स जे मॅनिफेस्टेशनवरती काम करत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग मॅनिफेस्टेशन टेक्निकसोबत. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.